नमस्कार, सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण लाल भोपळ्याची खीर कशी बनवावी ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅसवरती पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी ठेवायचे। पाणी गरम झाल्यानंतर कट केलेल्या भोपळ्याच्या फोडी घालायच्या। 2 चमचे अर्धा तास भिजत ठेवलेला तांदूळ घालायचा। हे दोन्ही साहित्य छान शिजल्यानंतर मॅशरने मॅश करायचे किंवा मिक्सरला प्युरी बनवून घ्यायची। इथे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे। तूप हलकेसे गरम झाल्यानंतर बदाम, काजू, पिस्ता याचे काप घालायचे। हे काप हलकेसे परतायचे। त्यानंतर त्यामध्ये बनवून घेतलेली ही प्युरी घालायची। ही प्युरी 1 ते 2 मिनिट मिक्स करून घ्यायची। आवडीनुसार साखर घालायची। आपल्याला गोड कितपत पाहिजे त्यानुसार साखर कमी जास्त इथं करू शकता। त्यानंतर वेलची मिक्स जायफळ पूड घालायची, मिक्स करून घ्यायचे। इथे मी अगोदरच दूध गरम करून घेतले होते, त्यानंतर ते थंड केले। ते दूध यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे। 2-3 मिनिट दुधामध्ये खीर शिजवून घ्यायची। 1 चमचा कस्टर्ड पावडरमध्ये थंड दूध घालायचे, मिक्स करून या खिरीमध्ये घालायचे आणि 1 ते 2 मिनिट आणखीन शिजवून घ्यावे। अशा पद्धतीने आपली खीर तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।